ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी एक चर्चा असते, ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार काही। आता ही चर्चा गंभीर वळणावर गेली आहे। त्याचं कारण म्हणजे खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केलाय आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेत। त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तत्काळ प्रतिसाद दिलाय। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले। याही पुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं। राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती। राज यांची मुलाखत प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही तासातच एका जाहीर कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं। आपल्याकडून भांडणं नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं। पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली। भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याला पंक्तीला बसवणार नाही, याचा निर्णय घ्या, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। शिवसेना फुटली नाही, फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाहीये। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची, हळी द्यायची। दरम्यान उद्धव ठाकरेंनी कोणत्या अटी ठेवल्यात पाहूया। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पुढे ते म्हणतात, मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार आहे, भांडणं मिटवून टाकली, चला, महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका, हित भाजपसोबत की माझ्यासोबत ते ठरवा, भाजपला पाठिंबा, विरोध आणि तडजोड करू नका, चोरांना कळत नकळत पाठिंबा आणि भेटी नकोत, शिवराय शपथ सांगा, भाजपचा प्रचार करणार नाही। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। यावर ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा यांनी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। दोन बंधू